मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलेच नाव असल्याचा ठाकरेंचा तोरा. भाजप प्रवक्ते केशव पाध्ये यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली टीका. सोलापूरमधील आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, माजी महापौर श्री कांचनताई यांना उपस्थित. राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार क्लास. नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे. मोहोळ यांच्या गाडीचे फोटो ट्विट करत धंगेकरांचा आरोप. पुरावा म्हणून गाडीचा नंबरही धंगेकरांकडून ट्विट. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सध्याच्या राजकारणावरून टीका केली. विचारांशी निष्ठा आपल्याला एकही नेता उरलेला नाही. विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर आहे. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण. महाराष्ट्राच्या यादीमध्ये अनेक दुबार मतदार. सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे एका मतदाराचे नाव 2-3 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असणं शक्य असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. काँग्रेस आता अतिडाव्या विचारांकडे झुकली आहे. संवैधानिक संस्थांवर हल्ले करणे लोकशाहीसाठी धोकादायक. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख. एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी 223 एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. परवानगी नाकारूनही वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम. पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल गुन्ह्यांविरोधात वंचितचा मोर्चा. पदाधिकाऱ्यांविरोधातले गुन्हे मागे घेण्याची केली मागणी. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा आज पाहणी दौरा. छटपूजेनिमित्त जुहू चौपाटीपासून ते बाणगंगापर्यंत दौरा. देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी या बैठकीचं केलं नेतृत्व. रमेश पाटील यांचा रवींद्र धंगेकर यांना फोन. तुम्ही जे करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं. मनोज जरांगे समर्थक रमेश पाटील यांचं वक्तव्य. सप्तशृंगी मातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन. 6 नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री 12 पर्यंत दर्शन व्यवस्था सुरू असेल. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवाचा उत्साह. हत्तीचे वाहन असलेल्या रथोत्सवाचे जळगावातील कैलास भोळे कुटुंबियांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीकडून आता 3 लाखांपर्यंत कर्ज. धवल क्रांती योजना सुरू. एका म्हशीसाठी 1.5 लाख, 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. भंडाऱ्याच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने केले अस्वलाला जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर. आता वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला. युरोपियन नीलपंख पक्षी. कोळसा कुरण क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आढळला हा पक्षी. रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षांसाठी तब्बल 257 कोटी रुपये करणार खर्च. बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी. आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित. महानगरपालिकेकडून 426 घरांची लॉटरी. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतील नवा विक्रम. एकाच दिवसात 1,39,00,000ची दंड वसुली. 17,383 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई.
सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम. 948 विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट, पण भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठं यश. 3 दिवसांच्या काळामध्ये तब्बल 6 कोटी रुपयांची कमाई. बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबरपासून नियम लागू. 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ. 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच काढता येणार पैसे. मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट. व्हॉट्सअप युजर्सला झटका. चॅट-जीपीटी आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअपवर फक्त आता मेटा एआय असिस्टंट वापरता येईल. मेटाची घोषणा. सोन्याच्या दरात 6,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,27,000 तर चांदीचा दर 7,000 रुपयांनी घसरला. पुढील 15 दिवसात वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी आणि खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटात रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ. ढोलकी बासरीचे स्वर. आदिवासी बांधवांचा थाट्या बाजार उत्साहात साजरा. नवी मुंबई महानगरपालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता. 16 टन कचरा उचलण्यात आलाय. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. सौर ऊर्जेने गरजू मध्यमवर्गीयांची 5 लाख घरे उजळणार. छत्रपती संभाजीनगरातील 10,000हून अधिक घरांचा समावेश. सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली. विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी. चंद्रपूरमधील कोलाम आदिवासी समाजात दिवाळीनिमित्त घुसाळी आणि दंडार या पारंपरिक नृत्याचं आयोजन. नांदेडमध्ये महिला सफाई कामगारांना साडीचोळी आणि मिठाई देऊन साजरी केली दिवाळी. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीनं वाटप. दिवाळीतील सुट्ट्यानिमित्त मालवण, देवबाग आणि तारकर्लीमध्ये पर्यटक दाखल. मुंबईतील दहिसरमधील मेघा पार्टी हॉलमध्ये भीषण आग. अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल. आगीचं कारण अस्पष्ट. कल्याणच्या शहाड परिसरात 4 धाडसी तरुणांमुळे अनर्थ टळला. फटाक्यांमुळे टेलरच्या दुकानाला आग लागलेली समजताच तरुणांनी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग. 11 जणांचा मृत्यू. शनिवार वाड्यावर किन्नर समाजाचं आंदोलन. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून केला निषेध. मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण. किन्नर समाजाने घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. भारत जगातील 10 सर्वाधिक वनसमृद्ध देशांपैकी एक. एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये 10व्या क्रमांकावर. गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय वाढ. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय. आसियान शिखर परिषदेला मोदींऐवजी जयशंकर जाणार. व्यापक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार उपस्थिती.
सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस, भात शेती पाण्यात गेल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.